श्री हरिभक्तपराय धोंडी आबा शेवडीकर त्यांना साथ करतील श्री हरिभक्तपराय दत्ता महाराज नागनगावकर। आनंद
आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप पुराणाशी वाड श्रुतीने नती पार पुराणाशी वाड श्रुतीने नती पार ते झाले साकार पुंडलिका ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंग ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
सान्द्रणीलाम्बुदाभं जघरणिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाङ्कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरालय आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो आपल्या महाराष्ट्राचे भूषण असणारे संत श्रीमंत जगद्गुरु भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म परमात्मा भगवान पांडुरंगरायाच्या स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षणांचा विचार सांगणारा आणि आपल्या कुलदैवताचं अगदी तोंड भरून वर्णन करणारा सुंदर अशा प्रकारचा अभंग आहे। आपण या अभंगावर या प्रसंगी यथामती थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करू। भगवान ग्रामदैवत हनुमंतरायांच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपले इथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा दिव्य भव्य अशा प्रकारचा उत्सव साजरा होत असतो। याही वर्षी हा उत्सव साजरा होत आहे आणि या उत्सवामध्ये आजची ही कीर्तन सेवा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे आहे। श्रीयुत बारावकरजी चेअरमन यांनी आग्रह केला आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि हा सेवेचा योग घडून आलेला आहे। अल्पशा वेळेमध्ये ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। विठ्ठला विठ्ठला नरदेहात आलेला जो जीव आहे त्याने भक्ती करायला पाहिजे। त्यानं जर भक्ती नाही केली तर त्याचा नरदेह व्यर्थ जात असतो आणि भक्ती न केल्यामुळेच तो अनंत पातकी ठरत असतो। नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त हरीशी न भजत दैवहत। भक्ती न केल्यामुळेच तो दैवहीन बनतो, पातकी बनत असतो आणि तो पातकी झालेला व्यक्ती यमाचा पाहुणा होत असतो। हरिवीण जन्म नरकची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय। श्री हरी विना जन्म म्हणजे नरकच आहे असं सांगतात आणि तो आज जरी नाही तरी भविष्यात मात्र तो नरकात पडल्याशिवाय राहत नाही, यमाचा पाहुणा झाल्याशिवाय राहत नाही। नरदेहात आल्यानंतर नरदेहातल्या जीवानं भक्ती करायला पाहिजे। मग ते पुरुष असा का स्त्री असा कोणी असा भक्ती करणं महत्त्वाचं आहे। पण भक्ती करत असताना भक्ती करायची कोणत्या देवाची? काही तर देवच मानित नाहीत नरदेहात येऊन सुद्धा। खरं म्हणजे याच देहामध्ये भक्ती करता येते ना। एची देही गडे देवाची भजन अनिक हे ज्ञान नाही कोठे। याच शरीरामध्ये देवाची भक्ती करता येते आणि याच देहात आल्यानंतर काही माणसं देवच मानित नाहीत तर भक्ती करायचा प्रश्नच उरत नाही का? देवालाच मानायला तयार नसतात। काही देवाला मानतात तर कुठल्या तरी देवाला देव मानतात, ज्याला देव मानू नये त्याला देव मानतात। मुख्य देवाला बाजूला ठेवतात नाही नाही त्या देवांचा उदो उदो करून त्यांची भक्ती करत असतात। मग त्यांची भक्ती करून तरी काय होणार आहे नाही का? भगवान संत श्रेष्ठ तुकोबऱ्या सांगतात ना, चेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान। आपल्या स्वतःच्या पोटाला रडणारे शिते अवदान मागणारे काहीतरी आपल्याला काही मिळावं यासाठी प्रार्थना करणारे भक्तांकडून असे देव काय देतील नाही का दुसऱ्याला? काय ते देतील बराडी? असले देव काय देणार नाही का? म्हणून भक्तीच करायचं असेल तर मुख्य देवांपैकी कोणत्या तरी एखाद्या मुख्य देवतेची भक्ती करायला पाहिजे। त्या देवतेची भक्ती करून जीवनाचं कल्याण करून घ्यायला पाहिजे। त्यामध्ये मुख्य देवतेमध्ये भगवान पांडुरंगरायाची भक्ती सुद्धा एक प्रमुख भक्ती मानल्या जाते आणि म्हणून त्या भक्तीमध्ये सुद्धा वैष्णव भक्त ज्यांना आपण वारकरी म्हणतो, वैष्णव म्हणतो, वैष्णव भक्त या भक्तीमध्ये अगदी पूर्णपणे रमलेले असतात आणि त्यांना फक्त आपलं आराध्य दैवत फक्त एकच वाटतं, ते म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा।
मग शैव भक्त असतील तर शिव भगवान शंकराला ते श्रेष्ठ मानत असतात. गणपत्य म्हणजे गणपतीची भक्ती करणारे असतील तर गणपतीला श्रेष्ठ मानतात, चुकीची नाही. हे सुद्धा 5 मुख्य देव आहेत ना, भगवान शंकर असतील, भगवान गणेश असतील, जगदंबा माता असेल आणि सूर्यनारायण असतील, हे सुद्धा मुख्य देव आहेत. जसे पांडुरंग परमात्मा, भगवान श्रीहरी हे जसे मुख्य दैवत आहेत तसे हे 4ही दैवत मुख्य आहेत. आणि या मुख्य देवतेच्या भक्तीने जीवाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो, जीवाचं परमकल्याण होत असतं. आणि म्हणून भक्तीच करायची असेल तर मुख्य देवापैकी कुठल्या तरी एखाद्या देवाची भक्ती करावी. आपल्याला जे देव आवडत असतील त्या देवतेची, नाही का, कारण प्रत्येकाची भिन्न भिन्न रुची असते. कोणाला हाच देव आवडेल असं मात्र सांगता येत नाही. याच देवाची भक्ती करा म्हणलं तर कोणी भक्ती करील असं मात्र नाही, कारण प्रत्येकाची रुची भिन्न भिन्न आहे. मनुष्य शरीरामध्ये आलेले काही सगळेच प्राणी एकाच रुचीचे असतील असं मात्र नाही. म्हणून भिन्न भिन्न रुचीचे असल्यामुळे त्यांनी त्या त्या पद्धतीनं आपल्या आपल्या देवाची भक्ती करायला पाहिजे. पण त्या देवाचं खरं स्वरूपही माहीत पाहिजे. म्हणजे भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय भगवंताची भक्ती करतात, भगवान पांडुरंगरायाची भक्ती करतात आणि त्यांच्या पूर्ण स्वरूपाची जाण ठेवतात. नाही तर बहुतेक असं होतं की हाका मारीशी ज्याच्या नावे त्याचे गावची नाही ठावे. ज्या देवाची भक्ती करायची त्या देवाबद्दल माहितीच नसते त्यांना. मग ज्या देवाची भक्ती करायची त्याची माहितीच नसेल तर काय फायदा, नाही का. हाका ज्याच्या नावानं मारायचं त्याचं गावच माहीत नाही, त्याचं नावही माहीत नाही, गावही माहीत नाही, अशाची भक्ती करून काय करायचं, नाही का. ते होतं तसं आहो आहो तुम्ही ज्याच्या इथं होतो आम्ही त्याला जाऊन सांगा, नाही का. माहिती आहे का तुम्हाला ते आहो आहो तुम्ही, नाही का. काय नेमकं काहीच माहीत नाही, नाही का. एक नोकर एका माणसानं आपल्या घरी ठेवला, त्याला घोडं सांभाळण्यासाठी नोकर पाहिजे होता, घोडं सांभाळण्यासाठी. पण घोडं जरा अवखळच होतं, नाही का. आणि ते नवीनच नोकर ठेवला. नवीन नोकर ठेवल्यानंतर तो नोकर त्या घोड्याला घेऊन तो पाण्यावर घेऊन गेला. त्याला धुवूनही आणायचं होतं. त्याला लगाम धरला आणि त्याला घेऊन चालला होता नदीवर. नदीवर जात असताना त्या घोड्याने याची उपत ओळखली, नाही का. ते जनावरही फार हुशार असतात बरं का, काही काही माणूस कसा आहे ते लगेच ओळखतात, नाही का. त्यानं विचार केला हे जरा असं ढिलं ढालं दिसते, नाही का. त्यानं पटकन लगाम तोंडातून काढून घेतला, म्हणजे उडी मारली की गेलं पळून, नाही का. ज्याच्या हातात नुसतं लगामच राहिला ते घोडं गेलं पळून, नाही का. फार हुशार होतं, घोडं पळून गेलं. आता पळून गेल्यानंतर पंचायत अशी की त्याला ह्याला काय म्हणतात, जे पळून गेलं त्याला काय म्हणतात हेही माहीत नव्हतं. ज्याच्या इथं कामाला आला होता त्याचंही नाव माहीत नव्हतं, नाही का. त्याचंही नाव माहीत नव्हतं. आणि जो माणूस चालला होता त्याला काही सांगावं, निरोप द्यावा, तर त्याला त्याचंही नाव माहीत नव्हतं, नाही का. म्हणजे सगळीकडूनच असा हाकामारीशी ज्याच्या नावे त्याचे गावची नाही ठावे अशातला होता. मग त्याला निरोप तर द्यायचा आहे कुणाला, त्या मालकाला, की घोडं पळून गेलं. तर हे सांगावं कसं. मग तो जो चाललेला माणूस होता त्याला म्हणतो ओ आहो आहो तुम्ही, नाही का. त्याचंही नाव माहीत नाही, ज्याला सांगायचं आहो आहो तुम्ही. ते मला काय काय, तो माणूस मला आहो तुम्ही म्हणलं, तो काय, ते म्हणले ज्याच्या इथं होतो आम्ही, नाही का. ज्याच्या इथं म्हणजे कोणाच्या इथं कोणाच टक, नाही का. ज्याच्या इथं होतो आम्ही. म्हणले काय, त्याला काय, म्हणले त्याला जाऊन सांगा. काय सांगू, त्यानं असा लगाम वर केला, म्हणजे याच्यातलं गेलं, नाही का. म्हणजे त्याला काय, याला लगाम म्हणतात का हेही माहीत नाही, लगामातून पळून गेलेलं काय होतं तेही माहीत नाही, त्याला घोडा म्हणतात हेही माहीत नाही, आणि ज्याच्या इथं होता त्या मालकाचं नावही माहीत नाही. अशी काही काही माणसं बिलकुल काहीच माहिती नसतं. तसं देवाची भक्ती करत असताना सुद्धा बरेचसे माणसं असे अज्ञानी असतात. आम्ही भक्ती कुणाची करतो हेही माहीत नाही, त्याला हाका कोणत्या नावानं मारायचं हेही माहीत नाही, ते कसे आहेत, वास्तविक त्यांचं स्वरूप काय आहे हेही माहीत नाही, आणि भक्ती तर करतात. असं होतं कधी कधी, नाही का. माहीत असलं पाहिजे ना. म्हणून भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय अशातले जाणकार संत होते. भक्ती तर करत होते, पण ज्यांची भक्ती करत होते त्यांची पूर्ण ओळख होती. त्यांच्या दोन्हीही लक्षणांचं त्यांना ज्ञान होतं, स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. या दोन्ही लक्षणांचं ज्ञान त्यांना होतं. आणि म्हणून मी ज्या भगवंताची भक्ती करतो ते भगवंत आहेत कसे, नाही का, हे माहीत पाहिजे आपल्याला, नाही का. आपण ज्या देवाची भक्ती करतो ते देव आहेत कसे तर ते माहीत असलं पाहिजे. म्हणून भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय पहिल्यांदा आम्ही ज्या पांडुरंगरायाची भक्ती करतो, कारण आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, असं तुकोबराय सांगतात. आम्ही ज्यांचे दास आहोत ते पंढरीमध्ये राहतात, पण ते नेमके आहेत कसे, त्यांचं स्वरूप सांगा असं म्हटल्यानंतर मग अभंगाच्या पहिल्या आनंद
जे का निज ध्येय योगी यांची. भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय आपले जे आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्मा आहेत, त्यांचं स्वरूप लक्षण सांगतात. काय स्वरूप आहे त्यांचं स्वरूप लक्षण सांगत असताना सांगतात ते आनंद स्वरूप आहेत. आनंद. आणि आनंद एक अशी वस्तू आहे की ती कोणाला आवडत नाही असं म्हणायचं नाही का. आनंद अशी वस्तू आहे की ती मला आवडत नाही असं कोणी म्हणेल का. आपल्यापैकी असा हात वर करा बरं, मला सुख आवडत नाही असं कोण कोण म्हणतात नाही का. मला सुख आवडत नाही नाही का असं म्हणणारं कोणी आहे. सुख मला आवडतच नाही. आणि दुःख मला आवडतं असं म्हणणारे किती जण असतील. दुःख मला आवडतं नाही का असं म्हणणारे किती जण असतील. कोणीच नाही. आणि सुख मला आवडत नाही असं म्हणणारे कोणीच नाही. मला आवडत नाही सुख आणि आवडत नाही असं कसं शक्य नाही का. सुखम सर्वाय रोचते नाही का. सर्वांना सुख आवडतं. रोचते म्हणजे आवडतं. प्रत्येकाला सुख आवडतं. चिमुकल्यालाही सुख आवडतं. थोडंसं प्रौढ झालं त्यालाही आवडतं. तरुणालाही आवडतं. प्रौढांनाही आवडतं. वृद्धांनाही आवडतं. स्त्रियांना आवडतं. पुरुषांना आवडतं. सर्वांना सुख आवडतं. सुख म्हणजे आनंद. आणि आनंद म्हणजे थोडासा व्यापक सुख आहे. मर्यादित सुख नाही नाही का. अमर्याद सुख नाही का. अमर्याद सुख म्हणजे आनंद. असं म्हणतात नंद येते ते आनंद नाही का. सर्वत्र आनंद. सगळीकडे आनंदच आनंद. जिकडं पाहावं तिकडं आनंद आनंद. असं सर्वत्र व्यापक आनंद जो आहे त्या व्यापक आनंदाला खरा आनंद म्हणत असतात. आणि असा आनंद आपल्याला सगळ्यांना खूप आवडेल. आपली सगळ्यांची धडपड त्याच्यासाठी. आम्हाला जे जे काही सुख मिळतं त्या सुखामध्ये आमचं समाधान होत नाही ना. त्याचं कारणच ते आम्हाला त्याच्यापेक्षा मोठं सुख पाहिजे. आपल्याला एखादा माणूस सुखी दिसतो. आपण त्याला विचारावं तुम्ही सुखी आहेत. ते म्हणते नाही थोडंफार आहे पण पूर्ण सुखी नाही. आणखीन सुख नाही मिळालं जसं पाहिजे तसं. मिळेल कदाचित नाही का. आणखीन मिळेल नाही का. त्याला सुख मिळेल असं वाटत असतं. म्हणजे सुख तो पूर्ण सुख संपन्न आहे असं मात्र नाही. कोणी सुखी नाही बरं का. ज्याला विचारावं तो सगळे दुःखीच आहे. जो देखी सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया जो दुखिया जंगम जोगी रे नाही का. जंगम जोगी सगळे 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 दुःखी आहेत नाही का म्हटले. फक्त ज्याला परमात्म्याची प्राप्ती झाली तो मात्र सुखी आहे. बाकी सगळे दुःखी आहेत नाही का. ज्याला पाहावं तो जो देखे सो दुखिया बाबा. सगळे जे जे आहे ते दुःखीच दुःखी आहेत नाही का. सगळा बाजार दुःखाचाच भरलेला नाही का. कोणी भेटले की ते दुःखच सांगतात एकमेकाला. बाकी दुसरं काय सांगणार आहे. असं भेटल्यानंतर आपल्याला जर कोणी विचारलं तर आपण म्हणत असतो कसं काय चाललंय. ते म्हणतात बरं आहे बरं आहे. पण कधी कधी ते बरं आहे म्हणत असताना सुद्धा इतकं तोंड वेडं वाकडं करतात. बरं आहे बरं आहे बरं आहे असं म्हणत असताना त्याचं तोंड वेडं वाकडं होतं. म्हणजे ते बरं नाहीच आहे उगच म्हणायचं. आता लोकांना म्हणावं लागत असतं बरं आहे म्हणून म्हणायचं नाही का. कसं काय चाललंय. आनंद आहे आनंद आहे. कशाचा आनंद आहे नाही का. आनंद म्हणायचा असतो का. आनंद थोडाच आहे नाही का. पण खरंच पाहायला गेलं तर ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये दुःख 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 जास्त आहे. ज्याच्या जीवनामध्ये फक्त परमात्मा आले तो मात्र सुखरूप आहे. तो सुखी आहे. तो आनंदात आहे नाही का. तुकोबारायाच्या घरी वास्तविक पाहायला गेलं तर काहीच नव्हतं. तुकोबाराय स्वतः सांगतात आम्ही सदैव सुडके. आम्ही सदैव
आपल्या वैभवाचं वर्णन करत असताना भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा सांगतात, आम्ही सदैव सुडके. इतके सुडके म्हणजे आमच्याजवळ काहीच नाही. जवळी येतात चोर धाके. आमच्या जवळ यायला सुद्धा चोर भीतात. त्यांना माहिती ह्यांच्याजवळ गेलं तर लोक नुसते चोर म्हणून बदनाम करतील, मिळणार काय नाही यांच्याजवळ, नाही का. म्हणून चोर धाके म्हणजे चोराला सुद्धा भीती वाटते आमच्याजवळ यायची, नाही का. जाऊ पुढे भिकी कुत्री घर राखीते. आमची अशी अवस्था, आम्ही भिक्षा मागण्यासाठी पुढे जावं तर आमचे घर राखायला कुत्री असतात. म्हणजे काय तिथं घरात काहीच नाही, नाही का. कुत्री घर राखीते. अशा प्रकारचं आमचं वैभव म्हणजे तुकोबाराय अशा प्रकारानं आपली स्वतःची विपत अवस्था सांगतात. आपली विपत्ती अवस्था अशी आहे असं सांगतात. पण इकडे बोलत असताना सांगतात, आम्ही जे सुखी आहोत ना, आमच्यासारखं सुख कुणाला आहे. तुका म्हणे खातू आनंदाची लाडू नका चरफडू घ्या रे तुम्ही. ज्या वैभवातून आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करतो ते कोणतंच वैभव आमच्या भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांकडे नव्हतं. आणि तरी पण म्हणतात, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चरफडू घ्या रे तुम्ही. अरे आम्ही आनंदाचे लाडू खातो, तुम्ही सुद्धा घ्या, चरफडू नका, नाही का. चरफडू नका म्हणजे उगाच विनाकारण तोंडाला पाणी सुटू देऊ नका, नाही का. आपल्याजवळ जी वस्तू नसेल दुसऱ्याजवळ असेल तर तोंडाला पाणी सुटतं माणसाच्या, नाही का. तोंडाला पाणी सोडून काय करायचं, आपल्याजवळ नाही ना ती, नाही का. नका चरफडू घ्या, पण मिळू शकते, नाही का. काही काही गोष्टी आपल्याला मिळू शकत नाही. जरी तोंडाला पाणी सोडलं आपण तरी मिळणं शक्य नाही. समजा याच्यातले एखादे सुंदर गायन म्हणायला लागले ना, आपण म्हणलो आपल्याला सुद्धा असं आलं तर ते काय सगळ्यालाच येत असते काय, नाही. कोणाला येते, नाही का. उगं ते चांगलं मृदंग वाजवायला मृदंगाचार्य म्हणून आपण म्हणले आपल्याला असं आलं तर, नाही का. त्याला खूप प्रयत्न करावे लागतात. सगळ्यांनाच प्रयत्न करून येतच असतं असंही मात्र नाही, नाही का. ते मिळलंच असं नाही. पण इथं तुकोबारा सांगतात, नका चरफडू घ्या रे तुम्ही, तुम्हाला सुद्धा मिळू शकता. हा आनंद भगवंताचा आहे. भगवंताचा आनंद कुणाला मिळणं शक्य नाही. अर्थात सर्वांना तो आनंद मिळणं शक्य आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा घ्या. पण असं आनंद का बरं मिळू शकतो त्याचं कारण आहे, भगवंत स्वतः सुखरूप आहेत, आनंद रूप आहेत. सुखरूप आईसा सुखरूप आईसा तुझा कोणी सांगा. सुखरूप आईसा तुझा कोणी सांगा. हो तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तू. भगवंत जसे सुखरूप आहेत अशा प्रकारानं सुखरूप आहे कोण सांगा ना दुसरं, असं भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा सांगतात. आणि त्यासाठी सांगतात, माझे जे परमात्मा पांडुरंग आहेत ते आनंद स्वरूप आहेत. आनंद स्वरूप, आनंद 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 नुसतं, त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही, नाही का. एकच आनंद भरलेला आहे. जसं काही वस्तूमध्ये दुसरी वस्तूच नसते, नाही का. जसं आपण पाहतो खडीसाखरेचा खडा असेल तर त्याच्यामध्ये गोडीशिवाय दुसरं काहीच नाही, नुसती गोडी भरलेली आहे. तशी त्यामध्ये संपूर्ण गोडीच गोडी आहे. अशा पद्धतीनं भगवत स्वरूपामध्ये सर्व आनंदच आनंद आनंद आहे. आनंदात दुसरा थोडासा सुद्धा संबंध कशाचा नाही.
नाही तर आपण पाहतो आपल्याला जीवनामध्ये जो आनंद मिळतो त्या आनंदामध्ये दुःख सुद्धा मिसळलेलं असतं. आपण सुख घ्यायला गेलो नुसतं सुख मिळत नाही, त्याच्याबरोबर दुःख सुद्धा घ्यावंच लागत असतं. एका नाण्याच्या दोन बाजू म्हणतो की नाही आपण, नाणं घ्यायला गेले की चित आणि पट दोन्ही घ्यावे लागत असतात. नुसतं चितच मिळत नाही किंवा पट मिळत नाही, दोन्हीपैकी एक भाग नाही मिळत. नाण्याच्या दोन्ही बाजू घ्याव्याच लागत असतात. तसं आपण सुख घ्यायला गेलो तर दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही, दुःख जर घ्यायला गेलो तर दुःखाबरोबर सुख सुद्धा थोडंफार मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सुख दुःख हे दोन्ही सोबत असतात. पण भगवंताच्या बाबतीत असं आहे की भगवंताजवळ सुखच सुख आहे, दुःख नाहीच आहे. जसं सूर्यनारायणाजवळ अंधार नाहीच आहे तसं आमच्या भगवंताजवळ सुख नाहीच आहे. सूर्यनारायणाकडे अंधार मिळेल? सूर्यनारायणाच्या एका भक्ताला कोणीतरी सांगितलं, तुला जर जरासा अंधार मिळाला तर बघ, त्या औषधाने तुझा रोग नष्ट होऊन जाईल. अंधाराचं औषध पाहिजे बघ, जर अंधार मिळाला तर बघ तुझा रोग नष्ट होऊन जाईल. तो सूर्यनारायणाकडे गेला आणि सूर्यनारायणाला सांगितलं, नारायणा काही करा पण मला जरासा अंधार आणून द्या. सूर्यनारायण म्हणले, कशाला म्हणतात रे अंधार? नाही, त्यांनी पाहिलाच नाही ना कधी, अंधार कशाला म्हणतात? ते म्हणले, घ्या, तुम्हाला अंधारही माहीत नाही का काय? म्हणले, बिलकुल नाही. अहो अंधार नाही तुम्हाला माहीत? म्हणले, नाही ना. अहो ते रात्री नसते का, रात्री नाही का, रात्री असतो ना तो अंधार. सूर्यनारायण म्हणले, रात्र कशाला म्हणते ते? त्यांना रात्र तरी कुठं माहिती, रात्र कशाला म्हणतेत नाही का? रात्र माहीतच नाही त्यांना, रात्र माहीत नाही. ते म्हणलं, अहो दिवसा नसते ती रात्र, रात्र कशाला म्हणते एवढंही माहीत नाही का? दिवसा नसते ती रात्र. तर सूर्यनारायण म्हणले, दिवस कशाला म्हणतात सांगणं नाही का? दिवस तरी कुठं माहिती आहे? त्यांना दिवसही माहीत नाही, रात्रही माहीत नाही, अंधारही माहीत नाही. जसं सूर्यनारायणाला अंधार माहीतच नाही तसं आमच्या भगवंताला दुःख माहीतच नाही. सुखरूप आहेत ते, त्याच्यामध्ये दुःखाचा लेशही नाही त्यांच्या स्वरूपामध्ये. त्यांचं स्वरूप असं सुखरूपच आहे आणि म्हणून त्यांना आनंद असा शब्द वापरला. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी याचे केवळ केवळ आनंदच आनंद ज्यामध्ये आहे नाही का? गुरुवर्य स्वामीजी एक दृष्टांत सांगायचे आनंदासाठी, म्हणजे केवळ आनंदच त्याच्यामध्ये आहे त्याच्यासाठी सांगायचे. भगवंताच्या सर्व भागामध्ये जिकडं पाहावं तिकडं केवळ आनंदच आनंद. ते कोणताही भाग घ्या, कुठेही पहा देवाला, तिथं आनंद आहेच. असं इथं आनंद नाही असं म्हणायचंच नाही. भगवंत सर्वत्र व्यापक आहेत आणि त्यांच्या कोणत्याही ठिकाणी जर पाहिलं भगवंताच्या स्वरूपामध्ये तर या ठिकाणी आनंद नाही असं म्हणता येत नाही. याच्यासाठी दृष्टांत द्यायचे गुरुवर्य स्वामीजी. आता मी काही जास्त लग्नाला जात नाही, मी लहानपणी पाहिलेले लग्न, पण नंतर आता आम्ही जेव्हा संन्यास घेतला तेव्हापासून आमचे स्वामीजी म्हणले, तुम्ही स्वतः गुंतले नाहीत, दुसऱ्याला कशाला गुंतवता रे, जायचं नाही तुम्ही लग्नाला. त्यामुळे जात नाहीत आम्ही लग्नाला कुणाच्या. आता बरेचसे भक्त म्हणत असतात या लग्नाला, म्हणे आम्ही अगोदर येतो नाही तर नंतर येतो, मग लग्नात येत नाही. अगोदर नंतर बरे येते एका मानानं चांगलंच आहे नाही का? भांडणं झाली असते नाही का? त्यांच्याकडे कसे गेले ना आमच्याकडे नाही आले, मोठे आहेत म्हणून त्यांच्याकडे गेले ना आमच्या गरीबाकडे कशाला येतात तुम्ही नाही का लग्नाला? त्याच्यामुळे भानगडत नाही, ते गरीबाकडं जायचं नाही, मोठ्याकडे जायचं, लग्नाला जायचंच नाही. पण सांगायचं तात्पर्य असेल, लग्नामध्ये ते रुखवत असते की नाही, रुखवत असते वाटतं, रुखवतच असते ना, रुखवत. आणि त्याच्यामध्ये बहुतेक साखरेचे काही पदार्थ असतात नाही का? तर साखरेचे पदार्थ, तर त्या रुखवतामध्ये साखरेचा घोडा होता, घोडा, साखरेचा घोडा, असे बरेचसे काही पदार्थ होते. तर ते घरामध्ये होते ठेवलेले. तर लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर एके दिवशी सासूबाईनं पाहिलं घरामध्ये पाहुणे आलेत आणि पाहुणे आल्यानंतर घरामध्ये साखर नाही, आज साखर नाही. मग आता काय करायचं? सुनबाईला सांगितलं, अगं तुझ्या ते लग्नातला रुखवताचा घोडा आहे की नाही, ते टाक, कर चहा नाही का त्याचा. ती म्हणली, चहा करू का त्याचा, घोड्याचा? म्हणले, हो हो, त्या घोड्याचा चहा करायचा. पण ती पंचायतीत पडली. म्हणली, पण सासूबाई ते चहाला त्या घोड्याचा पाय टाकू का त्याचा कान टाकू का त्याचं पोट टाकायचं का शिपूट टाकायचं का आयाळ टाकायचं का शिंग टाकायचं? शिंग असतात ना घोड्याला, शिंग असतात ना. हा तुम्ही होच म्हणालेत, मग काय टाकू म्हणल्यानंतर नाही, शिंग नसतात, शिंग नसतात नाही का त्याला? घोड्याचं कान टाकू का आयाळ टाकू का शेपूट टाकायचं, काय टाकायचं नाही का पाय टाकायचा? ते म्हणजे काही टाकणं नाही का? अरे अगं तिनं सांगितलं, अगं घोड्याचा पाय गोडच आहे. कशाचा घोडा होता तो? साखरेचा घोडा. त्याचा पाय सुद्धा गोड, त्याची पाठ गोड, त्याची पोट गोड, त्याचं तोंड गोड, त्याचे कान गोड, त्याची आयाळ गोड, त्याची शेपूट गोड, आणि त्याची लिद जरी असली तरी त्या घोड्याची, हो साखरेच्या ह्याची नाही, इकडच्या घोड्याची नाही, साखरेच्या घोड्याची लिद सुद्धा कशी असेल? गोडच ना. त्याचं दुसरं काय असणार आहे? साखरेच्या घोड्याची लीद नाही का? ती म्हणजे काय टाकायचे तर टाक, घोड्याची लीद जरी टाकलीस तरी चहा गोड होणार आहे नाही का? त्याचं वादच नाही का?
पण त्या साखरेच्या घोड्याची बरं का ह्या नाही. विठ्ठला विठ्ठला साखरेचा घोडा जसा सर्वांगी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, नाही का. सर्वांगाने साखर जशी गोड असते, अगदी तसं सर्वांगाने माझे परमात्मा आनंद रूप आहे, सुखरूप आहे. तिथं दुःखाचा लेशच नाही. म्हणून भक्तीच करायची असेल तर अशा आनंदरूप भगवंताची करत जावी. म्हणजे भगवंत आपल्या भक्ताला सुद्धा आनंदरूप बनवित असतात. आनंदच आनंद. म्हणून तुकोबार आहे, काही नसताना सुद्धा सुखी आहेत, आनंदी आहेत. आणि म्हणून सांगतात आम्ही आनंदाचे लाडू खातो आणि आम्ही राजे त्रैलोक्याचे म्हणतात. तू का म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, स्वयंभू आई ते केले नो हो. आम्ही त्रैलोक्याचे राजे आहेत म्हणे, नाही का. आम्ही सामान्य नाहीत. केवढं मोठं राज्य आमचं, ते आनंदाचंच राज्य, नाही का. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, नाही का. नित्य दिवाळी म्हणजे सुखच सुख आहे सगळीकडे, दुःखाचा लेशच नाही. याचं कारण काय, आनंदरूप परमात्मा आहेत म्हणून आनंद. आणि दुसरं म्हणजे अद्वय, आणि देवाशिवाय दुसरं काहीच नाही जगामध्ये. एक परमात्माच परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, ठावला हिवरला. विठ्ठल जळी स्थळी भरला, ठावला हिवरला. दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल, विठ्ठलाचे विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रित ठावला हिवरला. विठ्ठल मनसे विठ्ठलाचे विठ्ठल, विठ्ठलाचे विठ्ठल, विठ्ठलाचे विठ्ठल. बदरी आले बोले बाप, बदरी आले बोले बाप, बदरी आले बोले बाप. एकच एक परमात्मा सर्व अद्वय, दुसरं कोणीच नाही, नाही का. त्यांच्यामध्ये भेद कुठल्या प्रकारचा शिल्लक नाही. अशा प्रकारचे एकच परमात्मा सर्वत्र भरलेले. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आजिमी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. भगवंताचा अद्वयपणा या महात्म्यांना समजला. भगवान ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा समजला. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट. हरी दिसे घनदाट भरलेला हरी. त्या हरीमध्ये दुसरं काहीच नाही, एकटा एकच परमात्मा आहे. आणि एकच असल्यामुळे तिथं द्वैत नाही, भेद नाही कुठल्या प्रकारचा, अभेद तिथे आहे. भेद असण्यासाठी दोन वस्तू असाव्या लागतात, आणि त्या एका सत्तेतल्या दोन वस्तू असाव्या लागतात, म्हणजे भेद करता येत असतो. विभिन्न सत्तेतल्या जरी अनेक पदार्थ असले तरी काही फरक पडत नाही. सत्ता जर भिन्न असेल म्हणजे मग ती पारमार्थिक सत्ता असो किंवा व्यावहारिक सत्ता असो किंवा प्रातिभासिक सत्ता असो, सत्ता भिन्न असेल आणि मग पदार्थ दोन असतील तर काही फरक पडत नाही. पण एकाच सत्तेमध्ये सारखे पदार्थ असतील तर मग मात्र भेद होण्याची शक्यता असते. पण परमात्माची सत्ता आहे पारमार्थिक सत्ता, आणि त्या सत्तेत दुसरं कोणीच नाही. त्यांच्या अतिरिक्त मग व्यावहारिक सत्तेत आणि प्रातिभासिक सत्तेत आणखी खूप पदार्थ असतील, पण त्या पदार्थाने भगवंताशी भेद होणं शक्य नाही, कारण सत्ता भिन्न पडते. आणि सत्ता भिन्न असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भेदक किंवा साधक बाधक व्यवहार कुठल्या प्रकारचा होऊ शकत नाही. सत्ता भिन्न झाली की साधक बाधक व्यवहाराला जागा नसते. विठ्ठला विठ्ठला म्हणून सांगतात आनंद अद्वय. अद्वय परमात्मा आहेत, एकच एक परमात्मा, दुसरं कोणीच नाही. म्हणून एकच परमात्मा सर्व. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, 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 एक गाव आम्ही विठोबाचे नाम.
सांगत होतो, अभेद सांगत होतो, अद्वय स्वरूप सांगत होतो. आम्ही एकच भगवंताचं नाम गाऊ, एकनिष्ठता झाली नाही का? एकनिष्ठता आहे, ठीक आहे, एकनिष्ठता असते. आणि खरं म्हणजे एकच परमात्मा असल्यामुळे आम्ही एकाच परमात्म्याचं नाव गाऊ असं जरी म्हटलं तरी चालेल. समजा आपण लावून घेऊ त्या प्रमाणाला इकडं. बाकी अद्वय म्हणजे जिथं भेदच नाही कुठल्या प्रकारचा असा परमात्मा, एकच एक सर्वत्र भरलेला आहे. आणि असा सर्वत्र भरलेला एकच परमात्मा, एको देव सर्वभूतेषु गूढ. विठ्ठल विस्तारला धनी सप्तहे पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुने मानसी विठ्ठल विस्तारला धनी विठ्ठल विस्तारला धनी विठ्ठल जनी सप्तही पाताळे भरोणी. नाही का? पुन्हा विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. सर्वत्र व्यापक परमात्मा एकच, कारण एकच आहे, अद्वय आहे. नाद्वय असल्यामुळे सर्वत्र व्यापून तोच भरलेला असा परमात्मा आहे असं भगवान संत श्रेष्ठ तुकोबाऱ्या सांगतात. म्हणून अद्वय ज्यांच्यामध्ये भेद कुठल्या प्रकारचा नाही, स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही किंवा विजातीय भेद नाही. स्वगत सजातीय विजातीय भेद रहित परमात्मा आहे. आपल्या शरीरामध्ये स्वगत भेद आहे. आपल्या शरीरामध्ये हा हात कोणता हात आहे माझा? उजवा. आणि हा हात डावा. एकाच शरीराचे दोन आहेत. हे दोन शरीर आहेत का? या हाताचं वेगळं शरीर आहे, या हाताचं वेगळं शरीर असं नाही, एकच शरीर आहे. एका शरीरामध्ये हा उजवा हात आणि हा डावा हात, याला स्वगत भेद म्हणायचं नाही का? स्वगत भेद. आणि इथं बसलेल्या पुरुषांबरोबर हा विजातीय सजातीय भेद नाही का? माझ्यासारखे शरीर जशी इथं आहेत, हे पुरुषांची जेवढे शरीर आहेत यांचा जो भेद आहे, हे पुरुष म्हणजे ते नाहीत, ते पुरुष म्हणजे ते नाहीत, हा सजातीय भेद आहे. आणि इकडं माता भगिनी बसलेल्या आहेत, इकडं पुरुष बसलेले आहेत, हा विजातीय भेद आहे नाही का? पण हा कोणताच भेद भगवंताच्या ठिकाणी नाही. स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही. स्वगत भेद का नाही? सावयव नाहीत, परमात्मा निरवयव आहेत. सजातीय भेद का नाही? त्यांच्या जातीचं कोणीच नाही का? त्यांच्यासारखं कोणीच नाही म्हणून सजातीय भेद नाही. विजातीय भेद का नाही? समान सत्तेत त्यांच्या विरुद्ध सुद्धा कोणीच नाही का? त्यांच्या सत्तेमध्ये त्यांच्या विरुद्ध असणारं किंवा त्यांच्यासारखं दिसणारं असं कोणीच नाही का? त्यांच्या विरुद्धही कोणी नाही, त्यांच्यासारखंही कोणी नाही. म्हणून विजातीय भेदही नाही, सजातीय भेद सुद्धा नाही. त्यांची सत्ता भिन्न पडून जाते. आणि म्हणून भगवंत अद्वय आहेत असं सांगितलं. आनंद अद्वय. आणि पुन्हा नित्य सांगितलं. परमात्मा नित्य आहेत. नित्य म्हणजे ज्यांचा कधीच अंत नसतो, कधीच नाही. जे मागे होते आता आहेत, भविष्यात सुद्धा राहणार आहेत, ती वस्तू नित्य असते. जे मागेही होती आताही आहे आणि भविष्यातही राहणार आहे. आपले जे शरीर आहेत ना, नित्य आहेत की नाही? आपले शरीर नित्य आहेत की नाहीत? का नित्य नाहीत? मागे नव्हते म्हणजे जन्माच्या अगोदर नव्हते. तुमचे राहू द्या, माझं सांगतो नाही का? हे शरीर आहे ना, जन्माच्या अगोदर नव्हतं. हे शरीर जन्माच्या अगोदर नव्हतं, आता आहे आणि नंतर मृत्यूच्या नंतर राहणारच आहे ना. माझं तुमचं राहू द्या नाही का? राहणार आहे का? कोणाचंच राहणार नाही. माझंच काय नाही का? कोणाचंच राहत नसतं नाही का? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सगळ्यांचे शरीर जाणार आहेत, कोणाचं शरीर राहणार नाही. कुणाचं तरी शरीर राहिले आजपर्यंत, कुणाचं राहिले मागे तर आपलं राहील नाही का? म्हणून हे शरीर मागे नव्हते, आता आहेत, भविष्यात राहणारच नाहीत नाही का? राहणारच नाहीत म्हणून नित्य नाही. आपले शरीर अनित्य आहेत. पण या आत असणारे जे परमात्मा आहेत, सर्वाघटी राम, सर्व प्राणी मात्रांच्या शरीरामध्ये निवास करणारे जे परमात्मा आहेत, सर्वाघटी राम, देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, असे जे सर्वत्र व्यापक असणारे परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात विश्वंभर
विश्वंभर चराचर जात हे हा ज्याचे नाही, हा चराचर ज्याचे नाही, ज्याच्यापासून हे संपूर्ण चराचर आहे असे जे परमात्मा आहेत ते परमात्मा कसे आहेत? व्यापक आहेत, नाही का? व्यापक आहेत, विश्वव्यापक परमात्मा आहेत. सर्वत्र एकच परमात्मा भरलेले आहेत असं आपल्याला सांगायचं. ज्यांच्यामध्ये भेद नाही हे सांगायचं नाही का? कधी कधी प्रमाण येतात, मग ते प्रमाण घ्यावे लागतात, नाही का? आता तुकोबरायांचे, ज्ञानोबरायांचे, नाथरायांचे प्रमाण असतात, त्यांची अवहेलना करता येत नाही, पण प्रमाण थोडेसे विचार करूनच दिले पाहिजेत, नाही का? विठ्ठला 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 परमात्मा नित्य आहेत आपण असं सांगत होतो. तर व्यापक आहे सांगितलं, ठीक आहे, कारण जे व्यापक असतो तो नित्य असतो. जो विभू आहे, जो व्यापक आहे, तो सुखरूप आहे आणि तो नित्य सुद्धा आहे, नाही. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की परमात्मा नित्य आहेत हे सांगायचं होतं. आपली शरीरं अनित्य, नाही का? खरं म्हणजे आपली शरीरं अनित्य सुद्धा नाही म्हणायचं, मिथ्या, नाही का? अनित्य म्हणण्यापेक्षा मिथ्या म्हणायचं. का अनित्याच्या पुढचा शब्द आहे मिथ्या. मिथ्या म्हणजे जे आदावंतेच यन्नास्ती वर्तमानी तथा, जे अगोदरही नसतं, नंतरही राहत नसतं, मध्ये दिसतं, ते मिथ्या असतं, कल्पित असतं, नाही का? ते असून सुद्धा नसतं, थोडक्यामध्ये असून सुद्धा नसतं, नाही का? तर तुमचे आमचे शरीर म्हणजे असून सुद्धा नसतात, पण आपल्याला ते असतात असं वाटतात, म्हणून आपण रडतो, नाही का? विठ्ठला 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 अगोदरही नसतात, नंतरही नसतात, मध्येच असतात, ते असून सुद्धा नसतात. त्याच्यासाठी दृष्टांत स्वप्नाचा आहे. आपल्यापैकी असा एक माणूस सांगा बरं ज्याला कधी स्वप्न पडलं नाही, स्वप्नच पडलं नाही, असं कोणी आहे का बरं? असं मला स्वप्न पडलं नाही असं प्रत्येकाला स्वप्न पडतं, नाही का? तर समजा स्वप्नामध्ये एखाद्या माणसाला एक मोठी सुटकेस सापडली आणि त्या सुटकेसमध्ये सगळे 2-2 हजार रुपयाचे बंडलच होते, नाही का? 100-100चे बंडल, नाही का? 100-100 नोटांचे बंडल, आणि असे 200 बंडल होते. म्हणून आपल्याला काय घ्यायचे? त्यानं खूप जपून ठेवली त्या माणसानं, नाही का? खूप जपून ठेवली. स्वप्नात जाण्याच्या अगोदर म्हणजे झोपे जाण्याच्या अगोदर त्याच्याजवळ 1 रुपया तरी होता का? त्याच्याजवळ काहीच नव्हतं, नाही का? आणि झोपेमध्ये त्याच्याकडे आता 2-2 हजाराचे 200 बंडल आहेत. किती कोटी झाले? 4 कोटी होते ना, नाही का? नाही का? हा 4 कोटी, नाही का? 4 कोटी रुपये, नाही का? पैशाचे हिशोब लावायला हुशार बरं का सगळे, नाही का? हा म्हणजे महाराज सुद्धा मागे नाहीत. विठ्ठला आता हे 4 कोटी रुपये त्याला भेटले, नाही का? आणि त्यानं जपून ठेवले. रात्र संपली, झोप, त्याची झोप मोडली, तो जागा झाला, स्वप्नातून जागा झाला. आता त्याच्याजवळ किती पैसे? अगोदर काहीच नव्हतं, नंतर जागा झाला तेव्हा त्याच्याजवळ काहीच नाही, मध्ये मात्र 4 कोटी रुपये होते, नाही का? तर 4 कोटी रुपये होते तेव्हाच ते खरंच होते का? ते तेव्हाच तरी होते का? होते का तेव्हाच? नव्हतेच ना म्हणा ना, नाही का? नव्हतेच की तेव्हा सुद्धा, नाही का? अगोदर नव्हते, नंतरही राहिले नाहीत, आणि मध्ये दिसले, मग होते का ते? आपलं तसंच आहे की अगोदरही नाही, नंतरही नाही, मध्ये दिसायले तर आहेत का? आहेत का? नाही का? आहेत नाही काय, फक्त आपल्याला आहेत असं याच्यामुळे वाटतं की याच्यामध्ये एक राहणारं तत्व आहे, ते आहे परमात्मा. तुमच्या माझ्या सर्वांच्या शरीरामध्ये निवास करणारे भगवंत स्वतः सांगतात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनैच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टः. सगळ्या प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये सन्निविष्ट अहम, मीच आहे असं भगवान स्वतः सांगतात. म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये ते आहेत आणि ते मात्र नित्य आहेत. ते मागे होते, आता आहेत, भविष्यात सुद्धा राहणार आहेत. म्हणजे त्यांचा कधीच अभाव नाही, म्हणून त्यांना म्हणायचं नित्य. असे परमात्मा नित्य आहेत. माझे जे परमात्मा आहेत ते नित्य आहेत, आमच्यासारखे जाणारे येणारे नाहीत, ते सदैव असणारे आहेत आणि म्हणून नित्य. आणि तिसरी गोष्ट सांगितली निरामय. आमय म्हणजे रोग, नाही का? निरामय म्हणजे रोग रहित. अहो रोग तुम्हाला आम्हाला आहे, परमात्म्याला रोग कसला आला, नाही का? परमात्म्याला रोग असायला ते शरीर तर पाहिजे, नाही का? भगवंत शरीराच्या पलीकडचे आहेत, नाही का? शरीराच्या आत राहतात पण शरीर नाहीत. आणि शरीर म्हणले की रोगाचे भांडा. तुमचे माझे सर्वांचे शरीर, आपल्यापैकी असा माणूस आहे त्याला रोगच नाही असं म्हणा, नाही का?
रोग असतात पण सुप्त असतात, तेवढंच असतं नाही का. काहींना रोग असतात ते सुप्त रूपामध्ये असतात आणि काहीचे प्रगट झालेले असतात. आता आमच्यासारखं शरीर झालं की मग हळूहळू प्रगट होतात ते. आणि जोपर्यंत तरुण शरीर असतं तोपर्यंत रोग असतात पण सुप्त असतात, झोपलेले असतात. आणि नंतर ते जागे झाले की तोंड वासूनच उठतात नाही का सगळे, एका पाठीमागे एक रोग सगळेच निघायला लागतात नाही का. काय काय हे सगळंच सांगावं लागतं. तुम्हाला डायबिटीज आहे हो नाही का, BP आहे हो नाही का, सगळं होच नाही का, काही होच म्हणावं लागतं. जर काय काय सगळेच रोग प्रगट होतात हळूहळू हळूहळू. तो एक असं कारण पाहून त्या कारणाने आपोआप ते सगळे रोग प्रगट होत जातात आणि मग रोग शरीराला असतात. शरीराला रोग आहेत पण परमात्म्याला रोग नाही. परमात्मा निरामय आहेत नाही का. आणि त्यांच्या नामाने सुद्धा रोग नष्ट होतात, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे नाही. एका ठिकाणी आयुर्वेदामध्ये असा मंत्र सांगितला आहे, अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम असं सांगितलं. अच्युत, अनंत आणि गोविंद असे हे जे भगवंताचे नाम आहे त्या नामोच्चारणाचं जर भेषज म्हणजे औषध घेतलं नाही का, हेच औषध, नामोच्चारण हेच दवा, हीच औषध. आणि हे जर औषध घेतलं तर नश्यन्ति सकला रोगा, जेवढे म्हणून रोग आहेत ते सगळे रोग नष्ट होऊन जातात. आणि हे सांगणारे आयुर्वेदाचार्य सांगतात सत्यम सत्यम वदाम्यहम, खरं खरं सांगतोय बरं का. एकदा नाहीत म्हणत दोनदा सांगतात सत्यम सत्यम वदाम्यहम, सत्य सत्य सांगतो मी, खरं खरं सांगतोय म्हटले, मी खोटं सांगत नाही. भगवंताचं नाम. आणि एका ठिकाणी तुकोबराने सुद्धा सांगितलेलं आहे, भवरोगायसी जाय अनिक काही शुल्लके, अनिक काही शुल्लके, आणिक काय क्षुल्लके. भगवान संत शिष्ट तुकोबऱ्या सांगतात, अरे आमच्या भगवंताजवळ रोगच नाही, ते निरामय आहेत, अनामय आहेत. असे निरामय परमात्मा असल्यामुळे त्यांचं नाम सुद्धा निरामय. आपण जर त्या नामाचं उच्चारण केलं तर आमचे सगळे रोग जाऊ शकतात. तुकोबऱ्या सांगतात, अरे भवरोगा ऐसे जाय, भवरोगासारखा मोठा रोग जाते, बाकीचे छोटे मोठे रोग जातील यात काय न बोले म्हटले नाही का, जातीलच जातील, त्याच्यात वादच नाही. आणि म्हणून सर्व रोगांचं औषध, स्वतः देवाला रोग नाही आणि दुसऱ्यांच्या रोगाचं औषध त्यांचं नाम आहे. निरामय परमात्मा आहेत. आणि हे जे स्वरूप सांगितलेले भगवंताचं ते निरामय म्हणजे एकदम रोगरहित, कुठल्याच प्रकारचा आमय त्यांच्या ठिकाणी नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या निरामय, नित्य निरामय. आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगितलं, जे का निज ध्येय योगियांचे, योग्यांचे ते निज ध्येय आहे. योगी त्यांना आत्मस्वरूपानं ध्यान करत असतात. त्यांचं ध्यान करत असताना परकेपणानं त्यांचं ध्येय नाही करत, आत्मस्वरूपाने ध्यान करत असतात. निज ध्येय आहेत म्हणजे योग्यांना ते परमात्मा आपल्याहून वेगळे वाटत नाहीत. बाकीच्या भोग्यांचं ध्येय म्हणजे विषय असतात नाही का, जे भोगी असतात त्यांचे ध्येय विषय असतात नाही, ते विषयाचं ध्यान करत असतात. भोगी माणसाला विषयाचं ध्यान असतं सतत, ते एकच विषयाचं ध्यान करत असतात. रोगी माणसाला रोगाचं ध्यान असतं, बाकी दुसरं काही नाही. पण योगी माणसं जी असतात, त्यागी माणसं असतात, ते फक्त देवाचं ध्यान करत असतात. त्यांना दुसऱ्या कोणाचं ध्यान येत नसतं. त्यांच्या ध्यानीमणी फक्त एकच असतो, तो परमात्मा. म्हणून योगी सतत ज्यांचं ध्यान करत असतात ते आहेत परमात्मा. जे का निज ध्येय योगी, यांचे ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय. असे कोण आहेत परमात्मा. योगी ध्यान करतात, त्या ध्यानामध्ये त्यांचा ध्यानाचा विषय एकच असतो, तो म्हणजे परमात्मा. ईशये
आता प्रमाण देऊ नका गड्या, फार थोडे 20च मिनिट राहिलेत फक्त. आता नाही का प्रमाण दिले तर मग 12ही वाजतील आणि 1ही वाजेल नाही का. म्हणून आता तुम्हाला विनंती सगळ्यांना नाही, आता प्रमाण देऊ नका. झालं आपलं कामच झालेलं. आता थोडक्यामध्ये कीर्तन आटोपून घ्यायचं आपल्याला नाही का. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. योग्यांचं जे ध्येय आहे, ध्यानाचा विषय आहे, तो ध्यानाचा विषय एकच आहे, ते म्हणजे परमात्मा. परमात्म्याशिवाय दुसरं कोणाचं ध्यानच नसतं त्यांचं. त्यांच्या ध्यानीमणी फक्त एकच परमात्मा असतो, बाकी दुसरं काहीच नाही. त्यांना जगाचं ध्यानच येत नाही का, विषयांचं ध्यान त्यांना माहीतच नाही का. त्यांचा फक्त एकच परमात्मा विषय झालेला असतो, तो परमात्मा ध्यानाचा विषय असतो. म्हणजे का निज ध्येय योगी यांचे, योगी ज्यांचं निरंतर ध्यान करत असतात असे जे आहेत ते माझे परमात्मा आहेत. ते कुठे राहतात, कोण आहेत ते, कसे आहेत तुमचे देवते, असं आम्हाला त्यांचं स्वरूप कळणार नाही का. हे तुम्ही स्वरूप लक्षण सांगितलं, पण एखादं तटस्थ लक्षण सांगा म्हणजे आम्हाला त्यांना पाहता येईल ना. असं सांगा ना, ते कोण आहेत ते. ते समचरण विठेवर साजे रे, समचरण साजे रे विठेवरी, समचरण साजे रे विठेवर साजे रे. ते समचरण साजे रे विठेवर, ते समचरण स्वरूप सांगितलं आनंद अद्वय नित्य निरामय जे का जे ध्येय योगी यांचे ते हे नाही का. आता हे प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष करून देतात भगवान संत श्रेष्ठ तुकोबर. अरे ज्यांचं मी आतापर्यंत वर्णन केलं ना, ते विटेवर उभे असणारे जे परब्रह्म परमात्मा आहेत ना, ते हेच आहेत नाही का, तेच हे आहेत. विटेवर परमात्मा आहेत ना, तेच ते आनंद अद्वय नित्य निरामय जे का जे ध्येय योगी यांचे. तुम्हाला कळाले नाहीत का म्हणले, अरे तेच आहेत ना विटेवर उभे असणारे, ते हे समचरण साजिरी विटेवरी. साजिरे गोजिरे जे समचरण आहेत विटेवर उभे, ते माझे परमात्माच तर आहेत. ज्यांचं मी आत्तापर्यंत तुम्हाला वर्णन सांगितलं आनंद अद्वय नित्य निरामय, ते हेच आहेत असं सांगतात नाही का. परवा ज्यांचं कीर्तन झालं होतं ना, ते हेच महाराज आहेत असं जसं आपण सांगावं नाही का. ह्याला म्हणतात प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष. तर जसं तेच हे तत्ता इदंता व गाही ज्ञानम प्रत्यभिज्ञा ज्ञानम नाही का. तत्ता आणि इदंता हे दोन्ही मिळून ज्याच्यामध्ये असतात अशा प्रकारचं जे ज्ञान असतं त्याला प्रत्यभिज्ञा ज्ञान म्हणत असतात. आणि अशा प्रकारची प्रत्यभिज्ञा इथं सांगतात ते हे समचरण साजिरी विटेवरी. कुठे म्हणले आम्हाला नाही दिसत ना. म्हणले पहा की तुम्हाला डोळे असतील तर पहा, देवानं डोळे दिलेत ना तुम्हाला. पहा विटेवरी विठ्ठल रूप, तेच श्री विठ्ठल रूप विटेवर उभे असणारे परब्रह्म परमात्मा पांडुरंग परमात्मा, तेच साक्षात परब्रह्म आहेत. आमच्या भगवान संत श्रेष्ठ तुकोबरायने ज्ञानोबरायने नाथरायने ज्यांचं परब्रह्म म्हणून वर्णन केलं तेच तर आहेत. एवढंच नाही, श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्याने सुद्धा त्यांचं परब्रह्म स्वरूपातच वर्णन केलेलं नाही का. परब्रह्म स्वरूपातच महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्म स्वरूप असणारे आमचे परब्रह्म परमात्मा पांडुरंग परमात्मा, ते साक्षात परब्रह्म आहे. तेच ते परब्रह्म ते हे समचरण साजिरी विटेवरी. पहा भीमातिरी विठ्ठल रूप. त्या भीमा मातेच्या तटावर
श्री विठ्ठल रूप पहा म्हणले. विटेवर उभे असणारे जे परब्रह्म आहेत ना ते साक्षात परमात्मा आनंद अद्वय नित्य निरामय आहेत. म्हणले ते तर असं अवघड सांगतात नाही का. आता पुन्हा थोडंसं भगवंताचं अवघड स्वरूप सांगतात. हे सोपं झालं, पुन्हा थोडंसं अवघड करून सांगतात. अरे जरी तुम्हाला इतके सोपे वाटत असले तरी ते कठीणच बरं का, कळायला मात्र अवघड आहेत. ते तुम्हाला आम्हाला कळणार नाहीत यात काय वाद आहे. अरे पुराणाला सुद्धा ते लवकर समजत. पुराणाची वाड श्रुती नदी अपार, पुराणाची वाड श्रुती नदी अपार, पुराणाची वाड श्रुती नदी पार, पुराणाची वाड श्रुती नदी वाड श्रुती नेनती पार, ते झाले साकार पुंडलिका. भगवान संत शिष्य तुकोबारा सांगतात पुराणांना सुद्धा ते कळणं शक्य नाही. पुराणं वर्णन करतात पण पुराणाची वाड अवघडच हे असं म्हणून भगवंताचं वर्णन पुराणांना सुद्धा करता येत नाही. श्रुती सुद्धा म्हणजे वेद सुद्धा त्यांचा पार जाणू शकत नाही. एका ठिकाणी सांगितलं वेद जाणो गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेद जाणायला गेले पण वेद जाणायला गेल्यानंतर पुढे मौन झाले. वेदाने सांगितलं तर याच्या पुढे आपल्याला बोलता येत नाही. नेती 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 असं म्हणून वेद शांत झाले. तर नेती नेती म्हणून स्थूल सूक्ष्म कारणाचा निषेध केला आणि मग उरला तो अवघा हरी. जे उरलं ते मात्र परब्रह्मतत्व आहे असं वेदाने सुद्धा अतद व्यावृत्ती रूपानं भगवंताचं निरूपण केलेलं आहे. म्हणून सांगतात वेद जाणो गेला पुढे मौनावला, श्रुती नेनती पार. वेद सुद्धा जाणू शकत नाहीत, पुराण सुद्धा त्यांना जाणू शकत नाहीत. मग ते झाले कसे साकार नाही का. ते परमात्मा असे आम्हाला तर कळतात, आम्ही तर गेल्यानंतर आम्हाला दर्शनही होतं त्या परब्रह्म परमात्मा पांडुरंगरायाचं. कसं काय होतं दर्शन म्हणे का, आम्हाला कसं काय होतं म्हणले. पण ते झाले म्हणले साकार झाले. कशामुळे साकार झाले म्हणले पुंडलिकासाठी साकार झाले.
जरी पुराणांना कळत नाही, श्रुती म्हणजे वेदाला सुद्धा ज्यांचा पार लागत नाही, असे जे परब्रह्म परमात्मा आहेत ना, ते तुमचं आमचं फार मोठं भाग्य. आपण पुंडलिक रायाच्या नंतर जन्माला आलो, हे आपलं भाग्य नाही का? आपण सगळीकडूनच भाग्यवान आहेत. आपण पुंडलिक रायाच्या नंतर जन्माला आलो म्हणून पंढरीनाथाचं दर्शन होतं. आपण ज्ञानोबा रायाच्या नंतर जन्माला आलो म्हणून गीता ज्ञानेश्वरी रूपानं वाचता येते. आपण तुकोबा रायाच्या नंतर जन्माला आलो म्हणून वेद गाथ्याच्या रूपामध्ये पाहता येतो नाही का? वेद गाथ्यात आला, गीता माऊली ज्ञानेश्वरीत आली. या ज्ञानोबा राया तुकोबा रायाच्या महात्म्याच्या नंतर जन्माला आलो, पुंडलिक रायाच्या नंतर जन्माला आलो म्हणून पंढरीनाथाचं दर्शन होते आपल्याला. नाही तर ते पुराणाशी वाढ, श्रुती निनती पार, वेदानं सुद्धा हात टेकावे, ते आपल्याला कळाले असते का परब्रह्म परमात्मा? नसते ना कळाले. पण ते पुंडलिक रायाची कृपा आहे. पुंडलिक राय खरोखरच महान आहेत. संत खरंच धन्य असतात नाही का? संतांचं वर्णन कोणी करावं? परोपकारी असतात संत. स्वतःचं काहीच नसतं त्यांचं, दुसऱ्यांसाठीच जगणं असतं, इतरांसाठी जगत असतात ते. स्वतःचं काय कर्तव्य? आता महाराजांना काय कर्तव्य स्वतःचं? पण गौमातेची सेवा करतात. कशासाठी? काय काय बाकी काय नाही का? फक्त त्यांची सेवा घडावी हाच एक उद्देश आहे. बाकी स्वार्थ काय त्याच्यामध्ये? कसल्या प्रकारचा स्वार्थ आहे? काय त्याच्यामध्ये स्वार्थ साधायचा आहे? तर सांगायचं तात्पर्य, संत जे असतात ना, ते आपल्यासाठी जगत नसतात, ते इतरांसाठी जगतात. त्यांचं जगणं, त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण दुसऱ्यासाठी असतो, दुसऱ्याच्या परोपकारासाठी असतो. ते परोपकारासाठी जगत असतात. पुंडलिक राय आईवडिलांची सेवा करत होते. आणि इकडं परब्रह्म परमात्मा पांडुरंग पंढरपुरामध्ये आले होते, दिंडीर वनामध्ये रुक्मिणी आईसाहेबांचा शोध करण्यासाठी. संत डोंगरेजी महाराजांनी सुद्धा हा प्रसंग सांगायचा त्यांच्या कथेमध्ये. एकदा काय झालं म्हणतात, रुक्मिणी माता रुसल्या. का रुसल्या? त्याचं कारण होतं, भगवंत जे राधा मातेला बोलत बसले होते. तर राधा मातेला बोलत बसले द्वारकेमध्ये. राधा माता तिथं आल्या होत्या आणि बोलत बसले भगवंत. आणि रुक्मिणी आईसाहेबांनी स्वयंपाक झाल्यानंतर हाका मारल्या, ओ प्रभू चला, जेवण तयार झाले, ताट वाढले. तर देव इतके गुंग झाले होते राधा मातेला बोलण्यात की रुक्मिणी मातेच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ताट तयार झाले, चला जेवायला म्हटलं तरी लक्षच नाही. आता मला असं वाटत नाही की एखादी माऊली अशी की तिचा मालक दुसऱ्या स्त्रीशी बोलतोय आणि तिला ते आवडेल नाही का? असं कोणाला आवडेल नाही का? कसं काय आवडेल नाही का? रुक्मिणी माता सुद्धा त्याला अपवाद नव्हत्या. रुक्मिणी मातेला राग आला, म्हणजे बसा बोलत तिलाच, तुम्हाला माझी गरजच नाही ना, मी वाढलं, जेवण वाढलं, सगळं झालं तरी माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नाहीत. मी वाढले म्हणून मला काही हो नाही, जेवतो नाही, काहीच नाही, लक्ष नाही माझ्याकडे, बसा तिलाच बोलत मी चालले नाही का? असं म्हणलं रुसून निघाल्या म्हणतात नाही का? रुक्मिणी आईसाहेब निघाल्या रुसून निघाल्या. तर हे भगवंताच्या लक्षात आलं. भगवंत म्हणले, अरे जरा जास्त बिघडला की मामला नाही का? तर भगवंत म्हणले, आता कुठे गेली कोणास ठाऊक. ते राधा मातेशी बोलणं झालं, निघाले तर पाहायला लागले, शोधायला, तर सापडत नाही का? अशा काही चिडल्या होत्या त्या की आता सापडायचंच नाही का? आता अवघड झालं ना. आता इकडं पाय तिकडं पाय. त्यांना वाटलं असेल इकडं तिकडं राजमहालात कुठं बसली असेल रुसून, कुठं रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू कुठं तरी बसली असेल नाही का? पण नाही सापडले तिथं, कुठंच नाही, कोपऱ्यातही नाही सापडल्या आणि कुठंच नाही. त्या फारच लांब गेल्या होत्या नाही का? शोधायला शोधत सगळीकडे शोधलं, द्वारिका सगळी शोधली पण कुठं सापडल्या नाहीत. नंतर तिथून निघाले, फिरत फिरत मग वृंदावनामध्ये आले, गोकुळात आले, तिथंही पाहिलं नाही का? पण तिथं काही सापडल्या नाहीत. सगळे गोपाळ म्हणले, काय झालं देवा? म्हणले असं असं झालं, ती रुसून गेली रे बाबा, ती कुठे गेली की माहीत नाही, शोधायला आलो होतो. मग ते सगळे गोपाळ सुद्धा देवाच्या सोबत निघाले शोधायला. मग सगळ्या गोपाळांचा लवाजमा बरोबर घेऊन भगवान परमात्मा शोधत पंढरपुरात आले. पंढरपुरात आल्यानंतर पंढरपुरामध्ये गोपाळपुरामध्ये सगळ्या गोपाळांना थांबवलं. म्हणजे मी बघतो जरा इकडं तिकडं फिरून, कुठं असली तर. कोण? ते रुक्मिणी माता नाही का? कुठं असली तर बघतो. आणि मग शोधत त्यांना दिंडीर वनामध्ये रुक्मिणी आईसाहेब सापडल्या. दिंडीर वनामध्ये रुक्मिणी आईसाहेब सापडल्यानंतर त्यांना घेऊन जसे चालले होते तर जाता जाता पाहिलं, भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत बसलेले होते. त्यांची सेवा ती खूप आवडली देवाला. देवानं सांगितलं, अरे वा, काय सेवा चाललेली आहे. यांना आवडली सेवा. जिथं देवाला कोणाचं आवड होते ना भगवंताला, भगवंत तिथून हलत नाहीत नाही का? जिथं आवड झाली भगवंताला की तिथं जाऊन थांबतात. भगवंत आले आणि सांगितलं, अरे पुंडलिका मी आलो. पुंडलिक राय म्हणले, आलेत का तुम्ही? ठीक आहे, पण आता मी आईवडिलाची सेवा करतो ना देवा, असं करा तुम्ही तोपर्यंत थांबा तिथं थोडंसं. म्हणजे कुठं थांबू? मग त्यांच्याजवळ एक वीट होती म्हणतात. काय सुचलं कुणास ठाऊक, ती वीटही फार भाग्याची असेल. ती वीट घेतली आणि फिरकावली अशी, म्हणजे तिथं बसा, तिथं उभा राहा नाही का? भगवंत त्या विटेवर उभे राहिले. विटे जरा मोठी असेल, आताच्यासारखी लहान नसेल नाही का? मोठी वीट होती, विटेवर उभे राहिले परमात्मा. आणि मग ह्यांची आईवडिलांची सेवा संपल्यानंतर मग आले आणि मग दंडवत केला. भगवंताला सांगितलं, प्रभू आज कसं काय दया केली माझ्यावर, कसं काय आले होते? म्हणजे तुझी ती आईवडिलांची सेवा पाहिली, मी प्रसन्न झालो.
खूपच प्रसन्न झालं. तुला काय मागायचं ते माग गाड्या पुंडलिका, काय मागायचे ते माग. इथं सांगतोय संतांचा संतपणा नाही का, काय मागायचे ते माग. जर आपण तिथे असतो ना तर आपण काय काय मागायचं ना तर देवाला म्हणून असं जरा 2 दिवसाची संधी द्या, मी लिस्ट तयार करतो नाही का, काय काय मागायचं ते लिस्ट तयार करतो. आणि इतकी मोठी लिस्ट केली असती की देवाचं वाचता वाचता डोकं दुखलं असतं, इतकी मोठी लिस्ट केली असते आपण. नाही काय काय मागितलं असतं, स्वतःसाठीच मागितलं असतं, त्या दुसऱ्यासाठी कुणासाठी नाही, आपल्यासाठी स्वतःसाठी आपण एवढं मागणं मागितलं असतं. पण ते पुंडलिक राय होते, महान संत होते, काहीच विचार नाही केला. म्हणजे देवा एकच विनंती माझी, काहीच मागायचं नाही दुसरं, मला एकच मागायचं. म्हणजे काय मागायचं? म्हणजे जिथं तुम्ही उभे आहेत ना. म्हणले हो तिथेच उभे राहा. उभं राहू किती दिवस? म्हणजे जोपर्यंत मी बसा म्हणत नाही तोपर्यंत नाही का, जोपर्यंत मी बसा म्हणत नाही ना तुम्हाला तोपर्यंत उभं राहा. उभं राहून काय करू? म्हणजे मूढ पापी जैसे तैसे उत्तरी कासे लावणी. मूर्ख असोत का पापी असोत का पुण्यवंत असोत, भक्त असोत का कोणी असं अभक्त असोत, कोणी जे जे तुमच्या दर्शनाला येते ना भगवंता, उत्तरी कासे लावणी. त्यांना या भवसागरातून कमरेला धरून त्यांना तारून न्या नाही का, तुमच्या कमरेला धरून त्यांना तरुण जाऊ द्या नाही का, तरुण जाऊ द्या. काशी लावणी म्हणजे कमरेला धरून. एखादा जर पोहणारा माणूस असेल ना त्याच्या कमरेला आपण धरलं ना, चांगला पोहणारा पट्टीचा असेल तर बरोबर ते पलीकडच्या तीरावर नेतो. त्याच्या गळ्याला नाही धरायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. घाबरतात बुडण्याच्या भीतीने, गळ्याला धरतात पोहणाऱ्याच्या, मग तेही बुडत आणि हेही बुडत नाही का, दोघेही गेले नाही का, दोघेही मेले असं होतं ना. कमरेला धरायला पाहिजे ना, भगवंताच्या काशीला लागून तारून न्यायचं. भगवंताला सांगितलं उतरी काशी लावणी. देवा तुमचं एकच काम आहे, जे जे तुमच्या दर्शनाला येते, मग ते मूर्ख असोत, पापी असोत का सज्जन असोत का दुर्जन असोत, कोणी असो, जे जे येतील तुमच्या दर्शनाला त्यांना भवसागरातून तारुण्य भगवंता. भगवंत म्हणले चालेल ना, आता तू सांगितलेलं काम ऐकावंच लागेल, वरदानच दिले तुला, काय हरकत नाही. तेव्हापासून आजही उभेत परब्रह्म परमात्मा. म्हणून आपण पुंडलिक रायाच्या नंतर जन्माला आलो, हे आपलं भाग्य आहे. ते परब्रह्म तिथं उभे, नाही तर आपल्यासाठी इथे येत होते वैकुंठ सोडून, नाही का, ते कशाला आले असते इथं. ते वैकुंठ सोडून आजही परब्रह्म परमात्मा इथे उभे आहेत. भूवैकुंठ त्याच्यामुळेच म्हणतात त्या पंढरीला, अशी भूवैकुंठ असणारी पंढरी. तिथं आपण जर गेलो तर आजही भगवंत आपल्याला तारतात, तारून नेतात. आपल्याला चिंताच नाही. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिला उभा दाता कटिकर ठेवून या विठ्ठला विठ्ठला. भवसागर तरत असताना आपण चिंताच करायची नाही. कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा दाता कटिकर ठेवून या. म्हणून आजही पलीकडे उभेत ते परब्रह्म परमात्मा, कटेवर हात ठेवून उभेत. एवढंच सांगतात. प्रमाणम भवाब्धी हृदम मामकानाम नितंबकराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ते कमरेवर जे हात ठेवलेत ना, का ठेवलेत? कंबर दुखायली म्हणून का? आता सांगितलं तुम्ही निरामय, तर कंबर दुखत असते का त्यांची? नाही का, कमरेवर हात, कंबर दुखतेत म्हणून कमरेवर हात नाही ठेवले. आपली कंबर दुखायली म्हणजे आपण कमरेला हात लावतो. देवानं त्याच्यासाठी नाही हात लावले. आता सांगितलं ना निरामय आहेत, मग कसं दुखाल कंबर? त्यांची दुखणंच शक्य नाही. मग का कमरेवर हात ठेवलेत? म्हणले अरे ते आपल्याकडे येणाऱ्या भक्ताला सांगतात, अरे भवसागराला घाबरू नका. जरी सागर असताना तर एवढंच पाणी त्याचं कमरे एवढं, या भिवू नका, या मी तुम्हाला तारायला उभा आहे. कमरे एवढं तर पाणी, कमरे एवढ्या पाण्यामध्ये कोणी बुडत नसतं. आपल्या आपल्या कमरे एवढ्या बरं का, नाही तर तुमच्या कमरे एवढ्या पाण्यात लहान लेकरू बुडलं नाही का, तसं नाही. आपल्या कमरे एवढ्या पाण्यामध्ये आपण बुडत नाही, नाही का. भगवंत सांगतात इतकंच पाणी तुमच्या कमरे एवढंच आहे, त्याच्यापेक्षा जास्त पाणी नाही भवसागराचं. बुडायची चिंताच करू नका. आणि म्हणून आजही उभे येत नाही का. कशामुळं? ते झाले साकार पुंडलिका. पुंडलिकामुळं साकार झालेले ते. असे पुंडलिकाने साकार केलेले परब्रह्म परमात्मा, ते आमचं कुळदैवत आहे. पांडुरंग
यामुळे कुलदैवत